मग भंडारा, कधी भामचंद्र, जिथं तुकाराम महाराजांनी गाथा लिहिली, वाचन केलं, आम्ही शोध घेतो. इथं तुकाराम महाराज बसले असतील, इथं तुकाराम महाराजांनी गाथा लिहिल्या, तिथलेच काहीतरी रजकण आमच्या डोक्यावर पडले असतील. नसता आमची लायकी काय, म्हशी राखणे. अहो म्हैस बी जवळ येऊ दिली नसते आम्हाला, कारण का म्हशीलाही सांभाळणारा जातीवंत माणूस लागतो. प्रेमाचा माणूस असं तर म्हैस सुद्धा त्याला गोड बोलते. काय सांगायचं तुम्हाला. परंतु ज्ञानोबा तुकोबारांचे काही तर चरण धूळ आमच्यावर पडले. पण असे आमचे प्रेमाचे पारमार्थिक ऋणानुबंध आमच्यावर असेच वृद्धिंगत प्रेम व्हावं असं इच्छा प्रगट करतो. माता मावल्या सर्व खरंच कुणी झोपलं नाही बरं. अतिशय आनंद, अतिशय आनंद. आता तुमच्या या नियोजनाला मंडपाला कुणाची नजर लागू नये. बालगोपाळ सगळे गाताचे पारायण करतो ते. हो किती आनंद आहे. पारायण कोणी बी करत नाही. हा, ही पारायण कोणी करते, ही पारायण जमत नाही. मी बघतो, तुम्हाला सांगतो खरंच. तुम्ही एवढं शिस्तबद्ध बसलात ना, कोणीच झोपलं नाही. तुम्ही ह्यांचा गारू फुटू घेतला नाही, नंतर घ्या अजून खरंच. आणि तुमच्या करता आता तुम्हीच टाळ्या वाजवा, वाजवा. कारण का मी नेहमी सांगतो, एखाद्याला बहीण नसली म्हणजे त्यांनी ओवाळणी करायचीच नाही का, भाऊबीजेला जायचंच नाही का. एक काम सांगतो, एखाद्याला बहीण नसली ना, दिवळीत दिवा ठेवायचा. असा असा माईक आहे ना, असा दिवळीत दिवा ठेवायचा, लावायचा दिवा, आणि त्याच्या भोवतीच असं करायचं आपण. तसं तुमच्या करता तुम्ही टाळ्या वाजवा म्हणा. अतिशय आनंद आहे महाराज, गोड आहे. मलाही कीर्तन सोडू वाटना, एवढा आजारी असतो सुद्धा. अतिशय आनंद आहे. दुसरी तुमची सगळ्यात जमेची बाजू, ही लेकरची लेपिले. अशी लेकर खरंच घेऊन येत जा. काहीतरी कानावर आदळतं, कशाला देव म्हणतात, कशाला संत म्हणतात, कशाला राम म्हणतात. हे तुमचं अमूल्य वेळ घेतल्याबद्दल माफी मागतो तुमच्याकडे. खरं आज तरुण बिघडलेला तरुण आहे महाराज. सकाळी जातो चोरून, संध्याकाळी आणावं लागतो धरून. वारे वा तरुण. अशा प्रकारचं वातावरण आहे. परंतु अतिशय नियोजन चांगलं वाटलं की आज तरुण बसलेत, मंडप छान वाटला. अहो सप्ताह कोणासाठी करायचं सांगा मला. इकडे सगळं गावाचं संस्कार केंद्र आहे, गावातलं संस्कार केंद्र आहे. मग द्यावे तेवढे महाराजांना आणि दोन्ही महाराजांना, आयोजकांना, नियोजकांना. तुमचा एकही रुपया वाया जाणार नाही. सत्कर्मी दान आहे इथं. इथं 1 रुपये दान केला तर तुमचे 10 रुपये वाढत आहे. खरं सांगतो तुम्हाला. आणि दुसरीकडे गेले की पुन्हा गेलेच येत नाहीत. हो अण्णा ऐक, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली. सर्वांनी एकदा पुंडली म्हणा. मला महिला मंडळ बसलेले सगळे श्रोत्याने आता टाळकऱ्यांनी कोणीच म्हणायचं नाही. पुंडली कवरदा. थांबा 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 थांबा, सावध होऊ द्या जरा, फोटो काढायचे. पुंडली पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज, प्रभु रामचंद्र भगवान की येळकोट येळकोट. विठ्ठल जय जय टाळकरी खाली बसतील, बाकी कोणी उठणार नाही. सूचनेचे पालन करायचं. सर्व आपली शिस्त आतापर्यंत जशी आपण ठेवलेली तशी ठेवायची आहे. भगवंताच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने संपन्न होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह पुष्पश्री. शांत बसा, 2 मिनिटं दमनी घ्या ना.
या ठिकाणी